आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। एका व्यक्तीने लग्नानंतर अवघ्या 2 महिन्यातच फाशी घेत आत्महत्या केली। धक्कादायक बाब म्हणजे घरातील लोक या धक्क्यातून सावरलेही नव्हते। तोच या व्यक्तीच्या पत्नीलाही साप चावला, ज्यामुळे तिचाही मृत्यू झाला। मुलगा आणि सुनेच्या निधनामुळे सासूला मोठा धक्का बसला आणि त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलं असून प्रकृती गंभीर आहे। ही घटना उत्तर प्रदेशच्या श्रीनगर ठाणा क्षेत्रातील बिलखी गावातील आहे। बिलखी गावातील देशराज अहिरवार या 24 वर्षीय व्यक्तीने शेतातील पीक खराब झाल्याने मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना घडून एक दिवसही उलटला नव्हता। तोच रात्री 21 वर्षीय पत्नी दुर्गा हिला साप चावला। सकाळी तिची प्रकृती बिघडल्याने कुटुंबियांनी तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणलं। तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं। गाव प्रमुख केदार सिंह राजपूत यांनी सांगितलं की आधी पती आणि नंतर पत्नीच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे। मुलगा आणि सुनेचा मृत्यू झाल्याचं पाहून देशराजची आई बेनीबाई बेशुद्ध पडल्या आणि त्यांना बेशुद्ध अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। बेनीबाईंना सायंकाळपर्यंत शुद्ध आली नाही। महिलेला मोठा धक्का बसला। मृताचे वडील आणि लहान भाऊ सचिन कानपूरमध्ये मजुरीचे काम करतात आणि त्यांच्या मुलाची बातमी समजल्यानंतर हे दोघेही बुधवारी रात्री गावात पोहोचले। देशराजचा 2 महिन्यांपूर्वी 9 मे रोजी विवाह झाला होता। शवविच्छेदनानंतर पती पत्नीवर गावात एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले। 2 चिता एकत्र पाहून गावातील प्रत्येकाचे डोळे पाणावले। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।